हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमके ट्रिपल एस स्पर्धा युट्यूब चॅनल. सुरू करत आपला आजचा हिंदू पेपर अनालिसिस. पहिली न्यूज काय होती की वॉर इम्पॅक्ट्स एप्रिल मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय. आता पीएमआय म्हणजे काय? पीएमआय म्हणजे काय की परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स. म्हणजे काय? ही एक अशा पद्धतीची इंडेक्स आहे ज्याच्यामध्ये काय केलं जाते, जी प्रायव्हेट सेक्टर कंपनीज असतील, मग आता ग्लोबली S&P ग्लोबल जी आहे ती भारतामधले टोटल 400 ते 500च्या कंपनीज असतील प्रायव्हेट सेक्टर मधल्या, त्यांचा जो डेटा असेल त्याचे अनालिसिस करते की त्यांनी त्यांचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये ग्रोथ झाली आहे का, एक्सपान्शन झालंय का, काही कॉन्ट्रॅक्शन आले, काही जिओ पॉलिटिकल इश्यू असतील किंवा लोकल इकॉनॉमी असेल किंवा ह्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आले, एक्सपान्शन आले, गव्हर्नमेंट पॉलिसीमुळे काही चेंजेस झालेत का, हा जो डेटा आहे हा काढला जातो आणि याच्यावरती जी आहे ती परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स काढली जाते. आता याच्यामध्ये जे आहे न्यू ऑर्डर्स झाल्या, त्याच्यानंतर आउटपुट, त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट झालं, स्टॉक तुमचा किती आहे, त्याच्यानंतर डिलिव्हरी टाइम, हे जे 5 पॅरामीटर्स आहेत याच्यावरती बेस आहे ती परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स काढली जाते. आता याच्यामध्ये जो आहे तो 50 हा जो आकडा आहे तो महत्वाचा आहे. जर तुमचा म्हणजे पीएमआयचा जो इंडेक्स असते ती मंथ बेसिसवरती काढली जाते, म्हणजे मंथली बेसिसवरती ती काढली जाते. म्हणजे जर तुमचा जो नंबर असेल तो 50 पेक्षा तुमचा स्कोर जास्त येत असेल, म्हणजे मार्च पेक्षा तुमचा स्कोर जर जास्त असेल 50 पेक्षा, तर याचा अर्थ काय असतो? याचा अर्थ असतो तुमची जी इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये एक्सपान्शन दिसून येईल. जर तुमचा स्कोर जो आहे तो 50 पेक्षा कमी असेल त्याचा अर्थ काय? तो कॉन्ट्रॅक्शन दिसून आलंय. आणि जर 50 स्कोर जो आहे तो 50च आहे तर याचा अर्थ तुमच्या इकॉनॉमीमध्ये कोणताही चेंज जो आहे तो पाहायला मिळत नाहीये. तर त्यांचं काय म्हणणं आहे की एप्रिलमध्ये जो आपला 53.9 असा स्कोर होता तो वाढून आता एप्रिल 2026 मध्ये 54.7 झालेला आहे. पण हा स्कोर आपल्याला वाढताना जरी दिसत असेल तरी ओव्हरऑल पाहायला गेलं तर ओव्हरऑल 46 महिन्यापैकी हा सेकंड लोएस्ट असा स्कोर भारताचा पाहायला मिळतं. कारण ग्लोबली पाहायला गेलं तर अमेरिकेचा स्कोर सुद्धा जो आहे ते 52.5च्या अराउंड स्कोर आहे त्यांचा. जर अमेरिकेसारखी डेव्हलप कंट्री, एवढी मोठी इकॉनॉमी, ती सुद्धा अजून जर म्हणजे अजून सुद्धा ग्रो करत असेल तर त्यांच्या तुलनेमध्ये भारताचा हा जो स्कोर आहे तो खूपच जास्त कमी आहे. पण ह्याच्यामागे एक कारण असं दिलं जातं की वेस्टर्न एशियामध्ये जे कॉन्फ्लिक्ट चालू आहेत त्याच्यामुळे काय होतं की आपले जे प्रायव्हेट सेक्टर मधल्या कंपनीज आहेत त्यांच्या बिझनेसेसवरती मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतोय. मग ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा न्यू ऑर्डर्स वगैरे असेल त्याच्यामुळे खूप जास्त निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतोय. त्याच्यामुळे आपला जो स्कोर आहे तो कमी आला. आता हा जो पीएमआयचा स्कोर आहे तर हा किती महत्वाचा आहे? आता ह्याच्यामध्ये कसं होतं की आपला जो जीडीपीचा वगैरे जो स्कोर असतो तो थोडासा लेट येतो. मग त्याच्या आधी तुमची इकॉनॉमी चांगली पद्धतीने ग्रो करते का नाही हे पाहण्यासाठी आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमी जर चांगली पद्धतीने ग्रो करते, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिंगसाठी चांगली अपॉर्च्युनिटी आता आहे की नाही, हा जो डेटा आहे तो इन्व्हेस्टरसाठी जो आहे तो प्रोव्हाईड करते पीएमआय इंडेक्सेस. त्याच्यानंतर बिझनेसेससाठी सुद्धा डेटा प्रोव्हाईड करते किंवा बिझनेसेससाठी सुद्धा एक गाईड म्हणून काम करते की आत्ताच्या घडीला जे आहे तुम्ही बिझनेसमध्ये एक्सपान्शन करू शकता का? की आत्ता केलं तर बिझनेसमध्ये तुम्हाला ग्रोथ मिळेल का? ग्रोथ मिळेल की तुम्ही जे आहे ते लॉस फेसेस करता. त्याच्यामुळे बिझनेसेससाठी सुद्धा आणि आरबीआय जो इंटरेस्ट रेट वगैरे चेंजेस करते, मॉनिटरी पॉलिसी जी इम्प्लिमेंट करते, त्यांच्या इम्प्लिमेंटेशनसाठी सुद्धा पीएमआय इंडेक्स एक मेजर रोल प्ले करत असतो. त्याच्यामुळे ही जी पीएमआय इंडेक्स आहे तुम्हाला एक्झामसाठी महत्वाचे. मग याच्यामध्ये जे 5 पॅरामीटर्स आहेत, न्यू ऑर्डर्स असतील, आउटपुट असेल, त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट असेल, तुमचे स्टॉक किती बाकी आहे, त्याच्यानंतर डिलिव्हरी तुमची किती आहे, डिलिव्हरी जो रेट आहे, स्पीड आहे, तो तुमचा किती चांगला आहे, याच्यावरती जे आहेत तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रीमध्ये. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी जी प्रीमध्ये तुम्हाला कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. याच्यामध्ये एक पॅरामीटर आहे की तुमचं डिलिव्हरी स्पीड किती आहे. आता याच्यामध्ये असं म्हणलं जातं जर तुमची डिलिव्हरी स्पीड कमी असेल, जर डिलिव्हरी स्पीड कमी असेल तर याचा अर्थ तुमची इकॉनॉमी जी आहे ती चांगला परफॉर्म करते असं दाखवतं. याचा अर्थ बिझी इकॉनॉमी आहे तुमची. म्हणजे ह्याचा जो चार्ट आहे किंवा ह्याचा जो टेबल असेल तो एक इन्व्हर्टेड टेबल किंवा इन्व्हर्टेड पिरामिडमध्ये दिसेल आपल्याला. इन्व्हर्स रिलेशनमध्ये तुम्हाला दिसेल. जर डिलिव्हरी टाइम जास्त आहे याचा अर्थ इकॉनॉमी बिझी आहे आणि बिझी इकॉनॉमी याचा अर्थ तुमची इकॉनॉमी चांगल्या पद्धतीने ग्रो करते. आणि जर तुमचा डिलिव्हरी टाइम खूप जास्त असेल याचा अर्थ इकॉनॉमी तेवढ्याच फास्टली जी आहे ती ग्रो करत नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी ते तुम्हाला प्रीमध्ये महत्वाच्या ठरू शकतात. पुढची न्यूज काय होती की जयप्रकाश असोसिएट लिमिटेडची जी केस होती त्याच्यामध्ये वेदांता ज्या कंपनीचा एक प्लिया होत्या तो एनसीएलटीने डिसमिस केला होता. आता ही जी जयप्रकाश असोसिएट लिमिटेड जी कंपनी होती त्याच्या पर्चेसिंग बद्दल एक इश्यू चालला होता वेदांता ग्रुप आणि अदानी ग्रुपमध्ये. तर त्याच्या विरुद्ध जी होती वेदांताने काय केलं होतं की नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रायब्युनल जे होतं त्यांच्याकडे अपील केलं होतं आणि ते मात्र त्यांनी अपील किंवा प्लिया जी होती ती डिसमिस केली होती. आता याच्यामध्ये आपल्याला एक्झामसाठी महत्वाचे काय की ही बॉडी काय,
आता आपल्याला नॅशनल कंपनी लॉ तर माहिती आहे. पण जर समजा काही इश्यू वगैरे झाला कंपन्यांमध्ये, तर ते काय करू शकतात, नॅशनल कंपनी लॉ कडे जाऊ शकतात किंवा कॉम्पिटिशन कमिशन सुद्धा आहे. पण जर त्यांनी कोणता निर्णय दिला, तर त्याच्या विरुद्ध जर तुम्हाला अपील करायचं असेल, तर ते अपील जे आहे तुम्ही NCLAT म्हणजेच नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनलमध्ये करू शकता. ही जी बॉडी आहे, ती एक स्टॅट्युटरी बॉडी आहे. ह्याची जी ह्याचं ह्याचं जे होतं ते कंपनीज ऍक्ट 2013 ने याची निर्मिती झाली होती. त्याच्यामुळे ही एक स्टॅट्युटरी बॉडी आहे. त्याचबरोबर ही जी बाकीचे जे लॉज असतील किंवा बाकीचे जे बोर्ड्स असतील, मग इन्सॉल्व्हन्सी बोर्ड असेल, त्याच्यानंतर नॅशनल कंपनी लॉ झाला किंवा कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया झालं, यांच्या निर्णयाविरुद्ध तुम्ही अपील करू शकता. म्हणून ही एक क्वाझी ज्युडिशियल बॉडी सुद्धा आहे. आता यांना निर्णय द्यायचा आहे, अपील करायचंय, अपील करायचे बाकीच्या डिसिजन वरती. त्याच्यामुळे याच्यामध्ये ज्युडिशियरीचे मेंबर्स असतात आणि त्याचबरोबर आता फायनान्स रिलेटेड ज्या गोष्टी असतील त्याच्याविरुद्ध तुम्हाला निर्णय द्यायचा किंवा त्या गोष्टी हँडल करायच्या आहेत. म्हणून टेक्निकल जे आहेत, टेक्निकल मेंबर सुद्धा असतात आणि याच्यामध्ये फायनान्स रिलेटेड मेंबर्स सुद्धा असतात. म्हणजे रिसेंटली जे आहेत किंवा करंटली या बॉडीमध्ये 6 मेंबर्स आहेत. ज्युडिशियरीचे 3 मेंबर्स आणि टेक्निकल मधले 3 मेंबर्स असतात. आता जसं आपण पाहिलं की नॅशनल कंपनी लॉ वगैरे विरुद्ध जर अपील करायचं असेल तर तुम्ही NCLAT मध्ये करू शकता आणि NCLAT ने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जर तुम्हाला अपील करायचं असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये करू शकता. त्याच्यामुळे ही जी बॉडी आहे तुम्ही फ्री साठी लक्षात ठेवली पाहिजे. पुढची न्यूज काय होती की हाऊस होल्ड फेस रायझिंग मेडिकल इन्फ्लेशन. आता आपण रिसेंटली पाहिलं की एनएसओने जो एक सर्वे प्रेझेंट केला होता त्याच्यामध्ये आपल्याला दिसलं की आपलं हेल्थ सेक्टरमध्ये जे आहे प्रोग्रेसिव्ह चांगल्या पद्धतीने दिसून येते. म्हणजे आधी जो हॉस्पिटलायझेशन रेट होता तो चांगल्यापैकी सुधारलाय. त्याच्यानंतर इन्शुरन्स कव्हरेजचा जो आहे तो ते पर्सेंटेज सुद्धा चांगला सुधारलाय. ज्यांची पर्चेसिंग पॉवर आहे ते प्रायव्हेट इन्शुरन्स घेतात. ज्यांची पर्चेसिंग पॉवर नाही मग रूरल असो किंवा अर्बन एरियाज आहे, मग ते गव्हर्नमेंटचे जे आयुष्यमान भारत असेल किंवा प्रधानमंत्रींची जी जन आरोग्य योजना असेल त्यांचा लाभ घेताना दिसतात. ते पर्सेंटेज आपल्याला वाढताना दिसतात. मग सेकंडरी असेल, टर्शरी ट्रीटमेंट्समध्ये ते जास्त मदत करतायत. इन्शुरन्स कव्हरेजचं पर्सेंटेज वाढतंय. पण हे त्याचबरोबर अदर जे एक्स्ट्रा एक्सपेंडिचर असतील किंवा मोठा खर्च वगैरे असेल, त्याच्यामधलं जे मीडियन वगैरे जे आहे ते कमी झालेलं दिसतंय. पण तरी सुद्धा आपल्याला एक गोष्ट दिसून येते, की इंडियामध्ये मेडिकल इन्फ्लेशन मात्र जे आहे ते कंटिन्युअसली वाढत चाललंय. जर समजा गव्हर्नमेंट हेल्थ सेक्टरवरती खूप चांगलं काम करत आहे, मग ते सेंट्रल गव्हर्नमेंट असो किंवा स्टेट गव्हर्नमेंट असो, त्यांच्या सेपरेटली स्कीम जरी असतील आणि त्याचा लाभ जरी लोक घेत असतील, तरी मेडिकल इन्फ्लेशन वाढताना का दिसतं आपल्याला? आता याच्या मागचं एक मेजर कारण म्हणजे काय, की काही काळापासून काय झालं, की एज्युकेशन आणि हेल्थ सेक्टर जे आहेत, ह्या आपल्या बेसिक नीड्समध्ये आता इन्क्लूड झालेल्या आहेत. म्हणजे तुमची सॅलरी असेल किंवा इन्कम कमी जरी असेल, तरी इंडियामधले लोकं काय करतात, की एज्युकेशन आणि हेल्थ सेक्टरवरती खर्च जे आहेत ते नक्की करतच राहतात. त्याच्यामुळे काय होतं आणि त्याच्याच पॅरलली काय व्हायला लागलं, की पब्लिक सेक्टरमधली जी गव्हर्नमेंटचा जो एक्सपेंडिचर असेल, पब्लिक सेक्टरमधली हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते तेवढ्या पद्धतीने किंवा तेवढं क्वालिटेटिव्हली जे आहे ते रिझल्ट्स डिलिव्हर करत नाही. म्हणजे आपण पाहतो, की पब्लिक हॉस्पिटल्स जे असतील त्यांची हालत खूपच जास्त खराब असते. प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर नसतं, प्रॉपर इक्विपमेंट्स नसतात. डॉक्टर जे आहेत ते अवेलेबल नसतात. ते त्यांचे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन जे आहेत किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतात त्याच्याकडे लक्ष देत असतात. त्याच्यामुळे प्रायव्हेट सेक्टरमधले हॉस्पिटल्स तेवढं चांगलं काम करत नाहीत. आणि मग त्याला कॉन्ट्ररी प्रायव्हेट सेक्टरमधले हॉस्पिटल जे आहेत ते खूप चांगलं काम करताना दिसतात. म्हणजे पाहायला गेलं तर खूप जास्त चांगलं काम नाही करत. फक्त पब्लिक सेक्टरपेक्षा थोडंसं बेटर काम करतात. पण मग हे जे थोडंसं बेटर काम आहे त्याच्या विरुद्ध जे आहेत किंवा त्याच्या अगेन्स्ट जे आहे ते खूप जास्त हाय फीज जे आहे ते डिमांड करतात. आता ह्याला काउंटर करण्यासाठी गव्हर्नमेंटनी स्कीम्स नक्कीच आणल्या होत्या इन्शुरन्सच्या वगैरे. पण सर्वच गोष्टी ज्या आहेत ते इन्शुरन्समध्ये कव्हर होत नाहीत. मग मेडिकल कॉस्ट असतील किंवा काही चेकअप असतील किंवा टेस्ट असतील, त्या होत नाहीत. त्याच्यानंतर औषधांचा खर्च असेल तो होत नाही. परत रिइम्बर्समेंट प्रॉपरली होत नाही म्हणून प्रायव्हेट हॉस्पिटल्स त्याला टाळाटाळ करतात. बाकीच्या गोष्टी होत नाहीत म्हणून त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात खर्च जो आहे तो वसूल करण्याचा प्रयत्न प्रायव्हेट हॉस्पिटल्स करतात. त्याच्यामुळे तो जो ताण लोकांवरती जो होता फायनान्शियल बर्डन जे होतं ते आपण काढण्याचा प्रयत्न केला होता. तो मात्र फायनान्शियल बर्डन दूर होताना आपल्याला दिसून येत नाही. त्याचबरोबर आपण जे म्हणतो, की काय म्हणतात आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर जे आहे, जरी आपण म्हणलं की त्याचा पर्सेंटेज जे आहे किंवा मीडियन ते कमी जरी झालं दिसलं, तर ते तेवढं कमी नाही झालेलं. म्हणजे त्याचं जे एव्हरेज जो आहे तो खूप जास्त आहे. त्याच्यामुळे तिथं सुद्धा एक प्रॉब्लेम दिसून येतात. त्याच्यानंतर आपण जसं पाहिलं की इन्शुरन्स जे आहे, त्याचं पर्सेंटेज जरी वाढलेलं असेल, पण तरी सुद्धा आता पण फक्त 47.4% रूरल आणि 44.3 लोकं जे आहेत अर्बन मधले,
ते इन्शुरन्स कव्हरेजच्या अंडर येतात. म्हणजे अजून सुद्धा जे अर्बन आणि रुरल मधले जे आहेत ते 50-50% लोक जे आहेत ते इन्शुरन्सच्या अंडर येत नाहीत. ते अजून सुद्धा जो खर्च असेल तो त्यांच्या सेव्हिंग्ज मधला करतायत आणि सेव्हिंग नसेल आणि मेडिकल एक्सपेंडिचर जास्त असेल तर मग अशा वेळेस त्यांची जी सेव्हिंग असते मग त्याच्यानंतर किंवा त्यांचे ॲसेट्स असतील मग ज्वेलरी असेल लँड्स असतील ते विकून त्यांना खर्च करावा लागतो. आणि त्याच्यानंतर सुद्धा जे आहेत रिझल्ट जे आहेत ते येतीलच याची गॅरंटी नाही राहत. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे मेडिकल इन्फ्लेशन वाढते. आता ह्या झाल्या आपल्या लोकल गोष्टी झाल्या म्हणजे प्रायव्हेटायझेशन असेल किंवा इन्शुरन्स असेल. आता काही वेळेस काय होतं की ग्लोबल सिनारिओजमुळे सुद्धा जे आहे ते मेडिकल इन्फ्लेशन वाढतं. आता त्याच्यामध्ये कसं होतं की भारतामध्ये जेनेरिक मेडिसिन मोठ्या प्रमाणात ग्रो केले जातात किंवा प्रोड्यूस केले जातात ही गोष्ट जरी असली, तरी त्याच्यासाठी लागणारा जो रॉ मटेरियल आहे, एपीआय जे लागतात, त्याच्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट डिपेंडंट आहे. त्याच्यामध्ये चायनाचा मोठा रोल असतो. त्याचबरोबर जे ऑइल सप्लाय असेल, क्रूड एनर्जीसाठी जे आहे, क्रूड ऑइल वगैरे, त्यांच्यासाठी त्याचा सुद्धा एक मोठा रोल असतो. मग रिसेंटली जसं वेस्ट एशियामध्ये वॉर सिनारिओ सुरू झाले होते. त्याच्यानंतर इंडिया आणि चायनामध्ये रिलेशन्स खराब झाले होते. त्याच्यामुळे एपीआयचा जो सप्लाय होता, त्याच्या बेसिसवरती जे मेडिसिन प्रोडक्शन आहे, त्याची कॉस्ट मोठ्या प्रमाणात वाढली होती. आणि फायनली इव्हेंच्युअली ही जी कॉस्ट आहे, ती पुन्हा एकदा जी आहे, ते लोकांवरतीच पडते. त्याच्यामुळे सुद्धा इन्फ्लेशन मोठ्या प्रमाणात वाढतं. त्याच्यामुळे कुठे ना कुठे एक गरज आहे, की हे जे एपीआयज प्रोडक्शन आहे, रॉ मटेरियलचं प्रोडक्शन आहे, ते इंडियाने स्वतःकडे केलं पाहिजे किंवा डोमेस्टिसायझेशन त्याचं केलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे काय, अजून सुद्धा म्हणजे रिसेंटली 2026चं जे बजेट होतं, त्याच्यामध्ये हेल्थसाठी 1,04,559 कोटी जे होते अलॉट केले होते आणि आपल्या टोटल जीडीपीच्या हे फक्त 0.26% होते. आणि एक्सपेक्टेड आहे, की आपण जीडीपीच्या मिनिमम 2% तरी जे आहे ते हेल्थ सेक्टरवरती खर्च करायला पाहिजे. पण हे पर्सेंटेज म्हणजे ऑलमोस्ट त्याच्यात 10% सुद्धा पर्सेंटेज त्याचं जे आहे आपण खर्च करत नाहीये. त्याच्यामुळे सुद्धा जे आहेत आपलं हेल्थ सेक्टर तेवढं बेटर परफॉर्म करत नाहीये. आणि त्याचबरोबर क्रूड ऑइलचे प्राइसेस वाढल्या, एनर्जीचे प्राइसेस वाढल्यामुळे काय होतं, की जो पैसा ऑलरेडी अलॉटेड आहे हेल्थ सेक्टर वगैरेसाठी, तो पैसा सुद्धा आपल्याला डायव्हर्ट करावा लागतो. त्याच्यामुळे जो करंट अकाउंट डेफिसिट सांभाळण्यासाठी सुद्धा अलॉट केलेला पैसा जो आहे तो डायव्हर्ट करावा लागतो. आणि दुसरी गोष्ट जो पैसा अलॉट केलेला आहे, तो सुद्धा तेवढा इफेक्टिव्हली परफॉर्म करत नाही. त्याच्यामुळे भारतामध्ये मेडिकल इन्फ्लेशन जे आहे ते वाढताना आपल्याला दिसतं. आता याच्यावर जे आहे तुम्हाला मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्याचबरोबर आपले जे हेल्थ इन्शुरन्सच्या ज्या स्कीम्स आहेत, आयुष्यमान भारत असेल, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असतील, याच्यावरती तुम्हाला फ्रीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता पुढची न्यूज काय होती, की यूएस कॉल्स तायवान ट्रस्टेड केपेबल पार्टनर लॉर्ड्स इट्स टाईज विथ एस्वातिनी. आता एक वेस्ट आफ्रिकन कंट्री आहे एस्वातिनी, त्याचं मोझंबिक आणि जे साऊथ आफ्रिका आहे यांच्याबरोबर त्याची बॉर्डर शेअर करतो. त्यांच्याबरोबर काही अग्रीमेंट साईन केले होते तायवानने. तर याच्यामध्ये तुम्हाला एस्वातिनी जो ही जी कंट्री त्याचं लोकेशन आणि त्याचे काही फीचर जे असतील ते आपल्याला प्रीसाठी महत्वाचे असू शकतात. त्याच्यानंतर पुढची न्यूज काय की ओपेक एक्झिट पार्ट ऑफ लॉंग टर्म प्लॅन नॉट डायरेक्टेड अगेन्स्ट एनीवन सेज यूएई ऑइल चीफ. जसं आपण म्हणलं की ओपेक मधून जे बाहेर पडलं होतं यूएई, ओपेक आणि ओपेक प्लस मधून, तर यूएईचं काय म्हणणं आहे की हा जो प्लॅन होता तो आमचा कोणा एका देशाविरुद्ध नव्हता, कोणा पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन वगैरे अशा विरुद्ध नव्हता. तो त्यांच्या नॅशनल इंटरेस्टसाठी त्यांनी घेतला गेला होता. म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की हे सौदी अरेबियाच्या अगेन्स्ट केलंय, यांच्या अगेन्स्ट केलंय. पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही स्वतःच्या नॅशनल इंटरेस्टमध्ये केला होता. आता याच्यामध्येच लिंक अजून एक गोष्ट म्हणजे काय, रिसेंटली इंडियाने 4 वर्षानंतर जे आहे ते व्हीट एक्सपोर्टवरचा जो बॅन होता तो काढून टाकला होता. आणि आपलं जे व्हीट एक्सपोर्ट होतं ते सुद्धा आपण सुरू केलं होतं. आणि पहिलं जे आपली शिपमेंट होती ती UAE ला सुद्धा गेली होती आपल्या कांडला पोर्टवर. आता ही गोष्ट जी आहे ती आपल्याला नव्याने दिसून येते. आता जर समजा आपण याची लिंक लावायचा प्रयत्न केला, आता लिंक लावताना आपण काय करणार, की समजा अजून एक गोष्ट म्हणजे काय, की आपण जसं म्हणलं, की UAE OPECमधून बाहेर पडला. याचा भारताला फायदा होऊ शकतो. UAEचं म्हणणं होतं, की त्यांची 5 मिलियन बॅरल्स पर डेची लिमिट आहे किंवा त्यांची कॅपॅसिटी की तेवढं ऑइल प्रोडक्शन ते करू शकतात. पण OPECने त्यांच्यावरती 3.4 मिलियन बॅरल्स पर डेची लिमिट टाकून ठेवली. त्याच्यामुळे त्यांना जो होता तो ॲडिशनल रेव्हेन्यू किंवा त्यांची फुल पोटेन्शियल जे आहे ते यूज करता येत नव्हतं आणि त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेट करून त्यांना त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट जी आहे ती करता येत नव्हती. आता जर OPECमधून बाहेर पडल्यावरती ॲडिशनल ऑइल प्रोडक्शन करू शकतात आणि हे जे ऑइल प्रोडक्शन आहे ते इंडियाला मिळू शकतं. आणि याचाच एक सिग्नल म्हणून आपल्याला दिसून येतं, की इंडियाने जे 4 वर्षानंतर व्हीट एक्सपोर्टवरचा बॅन काढला आणि पहिलं जे शिपमेंट होतं ते आपण UAE ला पाठवलं होतं. म्हणजेच काय, बिहाइंड द सीन्स आपल्याला दिसून येते, की इंडिया आणि UAEचं जे होतं एक कुठे ना कुठे जी डील आहे ती झालेली आहे.
की म्हणजे युए कडून ऍडिशनल ऑइल इम्पोर्ट जे आहे ते भारत करून घेईल आणि त्याच्या बदल्यात भारताकडून व्हीट जे आहे किंवा ऍग्रिकल्चर अजून कोणते एक्सपोर्ट असेल ते आपण त्यांना पोहोचवू, जेणेकरून आपली जी एनर्जी डिमांड असतील, सिक्युअर्ड एनर्जी डिमांड असेल किंवा थोडीशी स्वस्त म्हणू शकतो अफोर्डेबल एनर्जी डिमांड, ती कम्प्लीट होईल आणि त्यांची फूड सिक्युरिटी आहे ती डिमांड फुलफिल होईल. आता ओपेक म्हणजे ओपेक मधून बाहेर पडलं युएई, त्याच्यामुळे त्यांचं जे ऑइल प्रोडक्शन आहे ते वाढवण्यावरती भर द्यायला लागला आणि त्याचा वापर करताना युएईने काय केलं, त्यांची जी हबशान टर्मिनल पासून ते फुजियारा जे टर्मिनल आहे, पोर्ट ऑफ फुजियारा जे आहे, त्याच्यातून त्यांनी एक पाईपलाईन तयार केली होती आणि ह्याच्यातून त्यांचा प्लॅन काय होता, की दररोज जे आहे ते 1.5 टू 1.8 मिलियन बॅरल्स जे होते ते डायरेक्टली युएई मधून जे आहे ते पाईपलाईन मार्फत फुजियारा पोर्टमध्ये आणले जातील आणि फुजियारा पोर्ट मधून जे आहे ते डायरेक्टली गल्फ ऑफ ओमान मधून ते एक्सपोर्ट करू शकतात. याच्यामुळे काय होणार, की यांचा हा जो रूट होता, जो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जाणार होता, त्याच्यावरती त्यांचं रिलायन्स कमी होणार होतं आणि हे रिलायन्स कमी झाल्यामुळे काय होणार होता, की इराणचा जो एक धोका होता त्यांना, तो त्यांचा होता तो टाळता येणार. आणि रिसेंटली जसं आपण पाहिलं, की इराणने काय केलं, की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जो आहे तो ब्लॉक केला होता. त्याच्यामुळे कोणती शिपमेंट जे आहे ते प्रॉपरली जात नाहीये आणि ऑइलचे जे प्राइसेस आहेत ब्रेंट क्रूड ऑइलचे, ते प्राइसेस मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसून येतात. म्हणूनच काय केलं, म्हणून जे होतं ती फुजियाराचं प्रोडक्शन वाढवावं, फुजियाराचा वापर वाढवावा आणि त्यांचं जे मॅक्सिमम पोटेन्शियल आहे ते वापरावं, असा युएईचा प्लॅन होता. आणि ह्याच्यामुळे काय झालं असतं, की क्रूड ऑइलचे जे प्राइसेस आहेत ते मोठ्या प्रमाणात कमी झाले असते. भारताला फायदा झाला असता, बाकीच्या देशांना फायदा झाला असता आणि इराणचं जे एक बार्गेनिंग पॉवर आहे ती कमी झाली असती. म्हणून सकाळीच काय केलं होतं इराणनी, हा जो पोर्ट आहे याच्यावरती अटॅक केला होता ड्रोन्सने. त्याच्यामुळे पुन्हा एकदा काय झालं, की हे टर्मिनल जे आहे त्याचा सुद्धा यूज जो होता लिमिटेड व्हायला लागला आणि आपलं ब्रेंट क्रूडची जी प्राइस होती ती $120 पर्यंत पोहोचली होती. त्याच्यामुळे ही जी पाईपलाईन आहे तीच आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. ह्याच्यावरती सुद्धा प्रीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्याचबरोबर युएई मध्ये इथे जे डेझर्ट्स वगैरे असतील, हा जो रिजन आहे ओव्हरऑल, त्याची जी जॉग्राफिकल फीचर्स त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता ही एक गोष्ट झाली जी आज झाली होती. आता ओव्हरऑल जे आहे, आता याच्या मागचं एक ग्लोबल सिनारिओ म्हणा किंवा बिहाइंड द सीन्स ओव्हरऑल कशी डेव्हलपमेंट झाली होती, हे पाहायचं म्हणलं, तर आपल्याला माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्पचा जो पहिला कार्यकाळ होता 2016 ते 2020 पर्यंतचा, त्या काळात एक मेजर अचीव्हमेंट त्यांची जी होती ती होती अब्राहम अकॉर्ड्स. अब्राहम अकॉर्ड्सच्या अंडर काय केलं होतं त्यांनी, इस्रायल आणि अरब कंट्रीज ज्या होत्या त्यांच्यामध्ये जे रिलेशन्स होते ते नॉर्मलाइज करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. आता अरब आणि ज्यूइश जे लोक आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याच म्हणजे अशी सेंचुरीज पासून वॉर चालू असल्यामुळं त्यांच्यामध्ये चांगले रिलेशन्स नाहीयेत. त्याच्यानंतर 6 डेज वॉर असतील किंवा अजून पण कंटिन्यूअस जे घटना आहेत त्याच्यामुळे अरब नेशन्स आणि इस्रायल मधले रिलेशन जे आहेत ते चांगले नाहीयेत. आणि त्याच्यामुळे काय होतं, की बरेच अरब नेशन जे आहेत इस्रायलला ॲज अ कंट्री म्हणून सुद्धा रिकॉग्नाइज करत नाहीत. त्यांचा नेहमी कन्सर्न राहतो, की तो जो एरिया तो पॅलेस्टाईन लोकांचा आहे. इस्रायल नावाचा कोणताही देशच अस्तित्वात नाही. मग यूएसएने काय केलं होतं, की इस्रायलचं इम्पोर्टन्स जे आहे ते त्यांना पटवून दिलं. अरब नेशन्स बरोबर त्यांचे रिलेशन नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातूनच जे आहे ते अब्राहम अकॉर्ड जे होतं ते अस्तित्वात आलं होतं. अब्राहम अकॉर्डच्या अंडर काय झालं, की सगळ्यात पहिले युएई आणि बहरेन हे जे कंट्रीज होते, त्यांनी 2020 मध्ये इस्रायल बरोबर रिलेशन जे होते ते प्रस्थापित केले होते. त्यांनी इस्रायलला ॲज अ नेशन म्हणून जे होतं ते रिकॉग्निशन दिलं. त्यांच्याबरोबर रिलेशन प्रस्थापित केले. त्यांच्याबरोबर ट्रेड सुरू केला. डायरेक्ट फ्लाइट सुरू केले. याच्यामुळे काय झालं, की टुरिझम असेल, त्याच्यानंतर ट्रेड असेल, त्याचबरोबर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर सुद्धा त्यांनी सुरू केली. मग ह्याच्यामुळे काय झालं, की इस्रायल आणि यूएईचे रिलेशन सुधारायला लागले आणि ह्याच्यामुळेच काय झालं होतं, की इंडियाने आयएमए कॉरिडॉरचा प्लॅन जो होता तो सुद्धा सुरू केला होता. जो म्हणजे इंडियापासून डायरेक्टली युरोपपर्यंत आपल्याला नेता येईल असा ट्रॅव्हल प्लॅन होता. ज्याच्यातून आपण जे मोठ्या प्रमाणात ट्रेड जो आहे तो करू शकतो. याच्यातून ते जे रूट्स असतील ते यूएई मधून सुद्धा जात होते आणि इस्रायल मधून सुद्धा जात होते. मग त्याच्या मागे हा बॅकबोन होता, की अब्राहम अकॉर्ड झाले. त्याच्यामुळे आयएमए कॉरिडॉर सुद्धा आपण लॉन्च करू शकलो. मग याच्या अंतर्गतच नंतर मोरोक्को झालं, सुदान झालं. ह्या कंट्रीजनी सुद्धा जो होता अब्राहम अकॉर्ड्सला जॉइन केलं होतं. रिसेंटली 2025च्या रिसेंटली कझाकिस्तान आणि सोमालीलँड जे होते, यांनी सुद्धा अब्राहम अकॉर्ड्सला जॉइन केलं होतं. आता सोमालीलँड जो आहे तो यूएन असं यूएनमध्ये त्याला रिकॉग्नाइज असं नेशन नाहीये. सोमालिया जो देश आहे, त्याच्यामध्ये सोमालीलँड आणि पीटलँड असे एक 2 एक टेरिटरीज आहेत, जे तिथली जी मिलिशिया आहेत त्यांच्या अंडर येतात. आता इस्रायलने त्यांना एक सेपरेट नेशन म्हणून, इंडिपेंडंट नेशन म्हणून रिकॉग्नाइज केल्यामुळं अब्राहम अकॉर्डच्या ह्याच्यामध्ये सोमालीलँड सुद्धा जे एक इंडिपेंडंट नेशन म्हणून कन्सिडर केला जातो. तर मग ह्याच्यामुळं काय झालं, की यूएईने त्यांना रिकॉग्निशन दिलं इस्रायल बरोबर. इस्रायलला रिकॉग्निशन दिलं, त्यांच्याबरोबर ट्रेड वाढवला, डायरेक्ट फ्लाइट्स वाढवल्या. इस्रायलने सुद्धा त्याच्या बदल्यात म्हणजे इस्रायलमधून 2 लाखापेक्षा जास्त लोकं जे आहेत ते टुरिझमसाठी यूएईकडे गेले होते.
मग हा जो ग्रोथ होता त्यांच्या रिलेशनमध्ये तो वाढायला लागला होता. मग रिसेंटली जे इराणने अटॅक केलं होतं UAE वरती सुद्धा. मग त्याच्या अगेन्स्ट जे एअर डिफेन्स सिस्टीम वापरली होती, ते आयरन डोम होती, जी इस्रायलने UAEला दिली होती. याचा अर्थ आपल्याला दिसून येतं, की इस्रायल आणि UAE मधले जे रिलेशन्स आहेत, ते खूप फास्ट आणि एक्स्पोनेन्शियली ग्रो करायला लागले होते. आणि ही जी गोष्ट होती ती सौदी अरेबियाला कुठे ना कुठे खटकत होती. म्हणजे सौदी अरेबिया जी स्वतःला मुस्लिम वर्ल्डचा एक लीडर म्हणून संबोधतात. त्यांच्या मते जर त्यांनी सुद्धा इस्रायल बरोबर रिलेशन प्रस्थापित केले किंवा UAEने जर रिलेशन्स खूप जास्त ग्रो केले इस्रायल बरोबर, तर त्यांचा कंट्रोल जाऊ शकतो मुस्लिम वर्ल्डवरचा. दुसरी गोष्ट पॅलेस्टाईनचा जो कंट्री आहे, त्याच्या अगेन्स्ट गेल्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या प्रेस्टिजला धक्का लागू शकतो. त्याच्यामुळे सुद्धा जे खटके जे आहेत ते मोठ्या प्रमाणात उडत होते सौदी अरेबिया आणि UAE मध्ये. त्याच्यानंतर येमेनच्या कंट्रोलवरून सुद्धा भांडणं झाले होते. मग याच्यामुळे काय झालं, की UAE सेपरेटली स्वतःची आयडेंटिटी असेल, स्वतःची पॉवर जी आहे ती वाढवायचा प्रयत्न करत असताना, सौदी अरेबिया कुठे ना कुठे त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करत होता. आणि ह्याच्यातूनच जे ते OPEC मधून त्यांच्यावरती बॅरियर्स होते, की तुम्ही फक्त 3.5 मिलियन बॅरल्स पर डे ऑइल प्रोडक्शन करू शकता, जे UAEला नामंजूर होतं. म्हणूनच त्यांनी स्वतःच्या नॅशनल इंटरेस्टसाठी OPEC आणि OPEC प्लस मधून माघार घेतले आणि जे आहे ते डील्स म्हणा किंवा फॉरेन रिलेशन जे आहेत ते ग्रो करायला लागले. त्याच्यामुळे आपल्याला दिसतं की अब्राहम अकॉर्ड्स जे आहेत, एक मेजर स्टेप होती, की त्यांनी जी सुरुवात केली होती, त्याच्यामुळेच UAE जे आहे आज अब्राहम OPEC किंवा OPEC प्लस मधून बाहेर पडताना जे आहे ते आपल्याला दिसून येतं. आणि ही जी गोष्ट आहे, UAEचे जे रिलेशन्स इस्रायल बरोबर ग्रो होतात, ही इंडियासाठी एक खूप पॉझिटिव्ह न्यूज आहे. म्हणजे सौदी अरेबियाने पाकिस्तान बरोबर रिलेशन ग्रो केले. आता इंडियासमोर नेहमी एक डायलेमा असा असायचा, जर इस्रायल बरोबर तुम्ही रिलेशन्स ग्रो केले, तर अरब वर्ल्ड जे आहे ते नाराज होऊ शकतं. मग अरब वर्ल्डमध्ये समजा सौदी झालं, UAE झालं. मग आणि हे जे आहेत आपले की एनर्जी सप्लायर्स आहेत आणि जर हे नाराज झाले, तर आपल्या यावरती एनर्जी क्रायसिस येऊ शकतं. त्याच्यामुळे इंडियाचे ते खुलून किंवा मोठ्या प्रमाणात इस्रायलबरोबर पार्टनरशिप करत नव्हतं. पण जर समजा अब्राहम अकॉर्ड्समुळे UAE आणि इस्रायल जवळ आले, त्यांचे रिलेशन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ग्रो झाले. त्याच्यामुळे काय होतं, की इंडिया जो आहे ते UAE I2U2 सुद्धा जो होता, इंडिया इंडिया झालं, इंडिया, इस्रायल, UAE आणि USA हा जो एक क्वाड्रिलॅटरल एक पॅक्ट होता, तो सुद्धा ग्रो करता आला. याच्यामुळे काय होणार इंडियाला एक आता डायलेमा फेस नाही करावा लागणार. इंडिया इस्रायल बरोबर टेक्नॉलॉजी असेल, डिफेन्स असेल, त्याच्यामध्ये सुद्धा पार्टनरशिप करू शकतो. त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट असेल किंवा एनर्जी सप्लाय असेल, याच्यामध्ये UAE सारखे देश जे आहेत, त्यांच्याबरोबर सुद्धा ट्रेड करू शकतो, त्यांच्याबरोबर सुद्धा पार्टनरशिप करू शकतो. त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे किंवा ही जी डेव्हलपमेंट आहे, ती इंडियासाठी लाँग टर्मसाठी सुद्धा आणि शॉर्ट टर्मसाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. तर याच्यामुळे आपण पाहू शकतो, की अब्राहम अकॉर्ड जो होता, तो याचा एक कोर बेसिस होता, की ज्याच्यामुळे सगळ्या गोष्टी घडून आल्या होत्या. आता आपल्याला UPSC प्रीसाठी बनलं, तर अब्राहम अकॉर्ड्समध्ये आतापर्यंत कोणत्या-कोणत्या कंट्रीज आहेत, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर त्याच्यामधल्या ज्या कंट्रीज आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा काही स्पेसिफिक प्रश्न विचारले जाऊ शकतात, की समजा सुदानमध्ये करंटली इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स आहेत, सिव्हिल वॉर टाइप सिच्युएशन आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर UAE, बहारेन तर कंटिन्युअस न्यूजमध्येच आहेत. त्याच्यानंतर UAE, बहारेन, मोरोक्को, सुदान, कझाकिस्तान हे जे कंट्रीज आहेत त्यांनी अब्राहम अकॉर्ड्सला जॉइन केले आणि सोमालीलँड हा जो पार्ट आहे त्याने सुद्धा जॉइन केले. पण सोमालीलँड जो आहे तो UN कडून अजून एक इंडिपेंडंट कंट्री म्हणून डेझिग्नेट नाही झालेला. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला प्रीमध्ये महत्त्वाच्या ठरू शकतात. आणि ओव्हरऑल अब्राहम अकॉर्ड्सचे इंडियासाठी काय महत्त्व आहे, ही तुम्हाला मेन्समध्ये जे आहे ते प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळं तुम्हाला जर इंटरनॅशनल रिलेशन्स पाहायचे असतील, तर तुम्ही इतक्या डीपपर्यंत गेलात, तर प्रॉपरली जर कोर कन्सेप्ट समजली, म्हणजे 5 वर्षापूर्वी किंवा 6 वर्षापूर्वी एक गोष्ट घडली होती, एक पॅक घडून आला होता. त्याचे परिणाम जे ते आत्ता दिसून यायला लागले. आता ह्या गोष्टींचे परिणाम तुम्हाला 10 वर्षानंतर ग्रो होताना दिसतील, की इंडिया, UAE आणि त्याच्यानंतर इस्रायल यांची पार्टनरशिप होऊ शकते. एखादं ट्रायलॅटरल ऑर्गनायझेशन किंवा ट्रायलॅटरल पॅक्ट बनू शकतं. त्यातून इकॉनॉमी असेल, डिफेन्स असेल, ते मोठ्या प्रमाणात ग्रो होऊ शकतं. पाकिस्तानला आपण मोठ्या प्रमाणात इफेक्टिव्हली टॅकल करू शकतो. या ज्या गोष्टी त्या आपल्याला पाहायला मिळून येऊ शकतात. म्हणजे UAE जरी अरब कंट्री जरी असेल, पाकिस्तान सुद्धा जरी अरब कंट्री असेल किंवा म्हणजे मुस्लिम डॉमिनेटेड कंट्री जरी असेल, तरी आपण पाहू शकतो की जसं UAEने OPEC मधून माघार घेतली, त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तानकडून त्यांचे जे $3.5 बिलियन पाकिस्तानमध्ये पार्क होते, ते रिटर्न मागितले होते इमिजिएट बेसिसवरती. म्हणजे ही गोष्ट दिसते की अरब वर्ल्डमध्ये सुद्धा जे आहेत आपण पाकिस्तानला टॅकल करण्यासाठी ज्या आहेत गोष्टी करू शकतो. आपल्याला तिथून सुद्धा सपोर्ट मिळू शकतो. त्याच्यामुळे इंडियासाठी एक जी आहे ती खूप फायदेशीर अशी गोष्ट ही घडू शकते. त्यामुळे इंटरनॅशनल रिलेशन्स पाहताना जर ह्या पद्धतीने आपण अनालिसिस केलं, तर आपल्याला मेन्समध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळं अशाच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा स्पर्धा यूट्यूब चॅनल आणि याच पद्धतीने तुमच्या अभ्यासामध्ये असेल
तुमच्या प्रिपेरेशनमध्ये जे आहे ते स्पर्धा युट्यूब चॅनल असेल, सीसो डिपार्टमेंट असेल, सीसो युनिट जे असेल, त्यांचा जास्तीत जास्त फायदा घ्या. थँक्यू.